आंबेडकर नगरात संदेश आंबेडकरांची सभा संपन्न. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा, आंबेडकरांचे आवाहन. नगरपालिका निवडणुकांचा प्रचार आता काही तासानंतर थांबणार असून शहरातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडीच्या बुलढाणा नगराध्यक्षपदाच्या उमेदवार लक्ष्मी दत्ता काकस तसेच नगरसेवक पदांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी काल 29 नोव्हेंबरला शहरातील आंबेडकर नगरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू संदेश आंबेडकर यांची प्रचारसभा संपन्न झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या लोकांनी महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार लक्ष्मी काकास तसेच इतर नगरसेवक पदांसाठी उभे असलेल्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना भरघोस मताने निवडून आणावे असे आवाहन संदेश आंबेडकर यांनी यावेळी उपस्थितांना केले. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष तथा नगराध्यक्षपदाच्या उमेदवार लक्ष्मी काकस यांचे पती दत्ता काकस यांनीही आपले विचार मांडत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. या सभेला आमदार धीरज लिंगाडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ता काकस, जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीप जाधव, सरचिटणीस सतीश महेंद्र, दीपक रिंढे यांच्यासह प्रभागांमधील उमेदवार व महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि ज्या ताई उभ्या आहेत त्यांच्या पाठीशी आपले एससी कास्टचे लोक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे लोक हे खंबीरपणे उभे राहा आणि यांना भरघोस एससी कास्टच्या मताने जिंकून. बघा, मी तुम्हाला समजून सांगितलं कुणाच्या पाठी घ्यायचं कुणाच्या पाठी नाही जायचंय. आता तो तुम्हाला जर बाबासाहेब आंबेडकरांवरती प्रेम आहे, तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूप मानता, तर तुमचं मत कुठे गेलं पाहिजे. तुम्ही सुज्ञात, तुम्ही माझ्याहून बरेच लोक वयाने पण मोठे आहेत, तर त्यांना मी जे सांगायचं मी सांगितलं. आता त्याप्रमाणे तुमच्या शेवटी काय ते वोटिंग बूथवर मी नसणार किंवा कोणी तुमच्यावर असणार. तुम्हाला जे मत करायचे ते तुम्ही तुमच्या मनानेच करणार. तुमचा वोट येऊन कोणी कुठे हात लावू शकत नाही. म्हणून मला जे सांगायचंय, मला जे समजवायचंय ते समजून तुमचं मन परिवर्तन करून ते मतांमध्ये आमच्या म्हणजे काँग्रेसचे राहुल बोंद्रेजी असतील, महाविकासाच्या आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे जा. यांचे स्टेटमेंट असायचे किंवा बुलढाण्यात कुणी उमेदवारच नाहीये अध्यक्षपदासाठी. अर्थात यांनी एक कार्यकर्ताही अध्यक्षपदाचा कार्यकर्ताही तयार नाही केलेला आहे. कार्यकर्त्याच्या निवडणुका म्हणतात आणि आता आमच्या मित्रांनी सांगितलं ही घराणेशाही. ही घराणेशाहीनी इथं लोकशाहीनी बाकी राहिलेली, ही तर हुकुमशाही झालेली. या भागाचा विकास हातीच्या अंतरावर आमदाराचं घर इथून 100 मीटर पण नसेल. आणि तुम्ही पाहून घ्या की हा विकास 5 वर्षभर सत्तेमध्ये राहून कुठल्याच प्रकारचा विकास या ठिकाणी झालेला नाही. विकास स्वतःचा करून घेतलेला आहे.